खरं म्हणजे स्वतःची आबरू काढून घेण्यासारखं आहे। आणि म्हणून हे वक्फ बोर्ड जे बिल आहे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती, त्यांना चाप बसणार आहे। मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या। आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल। त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे, महिलांनी केलंय, मुलांनी केलंय। आणि शेवटी ते म्हणाले लागून चालन आहे। एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतायत लागून चालन केले, नक्की काय त्यांना म्हणायचं आहे? आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो। आणि म्हणून ती जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती आपण पाहताय, महाराष्ट्र पाहतोय। आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय। कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी तडजोड आम्ही करणार नाही। त्यांनी 2019ला खुर्चीसाठी मोहापायी जे केलं, जो अपराध केला, जी चूक केली, त्यापेक्षा मोठा अपराध हा कालचा होता।